नमस्कार, मी सौ जयश्री सुधाकर पाटील. माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावी झाला. माझे वडील कैलासवासी श्री वसंतराव बाळासाहेब पाटील रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य होते व माझी आई श्रीमती मानन वसंतराव पाटील गृहिणी होती. वडील प्राचार्य असल्याने माझ्या घरी शैक्षणिक व सुसंस्कृत वातावरण होते. वडिलांची प्रेरणा व आदर्श घेऊन लहानपणीच मी शिक्षक व्हायचे ठरवले होते. मी MSc BEd ही शैक्षणिक पदवी संपादन केली. आम्ही एकूण 3 भावंडे. लहान भाऊ शिवराज, लहान बहीण राजश्री. शिक्षणानंतर माझा विवाह श्री सुधाकर पांडुरंग पाटील यांच्याशी झाला. माझी सासर अरग, पण नोकरीमुळे आम्ही सांगलीत स्थायिक झालो. मला 2 मुले व 1 कन्यारत्न प्राप्त झाली. माझी 3ही मुले सध्या स्वतःच्या पायावर उभी आहेत. सध्या मी, माझे पती, 2 मुले, 2 सुना, नातवंडे व 1 मुलगी असा माझा कौटुंबिक परिवार आहे. सर्वांना नमस्कार. या प्रसंगी मला लिंदा करंदीकर यांची एक कविता आठवते. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून यातन, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या कवितेचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे जयश्री. लहानपणापासूनच ती अतिशय बुद्धिमान आणि अभ्यास होती. तिच्या शालेय जीवनात तिला कधी अभ्यास करायला सांगायची गरज भासली नाही. अभ्यासात चमकदार असूनही घरची जबाबदारीसुद्धा तिने मनापासून सांभाळली. मुलं रणजित, संकेत आणि भाग्यश्री यांना छान वाढलं. सासू सासऱ्यांची काळजी घेतली आणि त्याबरोबर शाळेत शिक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली. शिक्षक म्हणून तिने राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनमध्ये घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. हे सगळं पाहता एक आई म्हणून एक प्रचंड समाधान असं आनंद होता. आज ती शिक्षक म्हणून निवृत्त होत आहे. पण माझ्या मते निवृत्ती म्हणजे काही शेवट नाही, तर ती एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तिच्या पुढच्या आयुष्याला निरोगीपणा, आनंद आणि समाधान लाभो ही माझी मनपूर्वक प्रार्थना. तसेच आजच्या या समारंभाला उपस्थित राहून जयश्रीचा गौरव वाढवण्याबद्दल सर्व नातेवाईक, परिवार आणि मान्यवर यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. सन 1992-93 साली सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सं लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालयात मी सेवेला सुरुवात केली. शाळेची भव्य इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा व काम करायला प्रेरणा मिळाली. मला आज 33 वर्षे पूर्ण झाले आहेत. मला नोकरीच्या कालखंडामध्ये साथ देणारा व सहकार्य करणारा शिक्षक वृंद भेटला. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. लहानपणापासूनच मला वैज्ञानिक संशोधनाची आवड असल्यामुळे मी माझ्या नोकरीच्या कालखंडात अनेक बालवैज्ञानिक विद्यार्थी घडवले. आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी मी सेवानिवृत्त झाले आहे.
मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी उपस्थित असणं अतिशय गरजेचं होतं आणि मी उपस्थित राहणारही होतो. कारण सुधाकर आणि त्याची पत्नी जयश्रीताई या दोघांना मी जवळजवळ 87 सालापासून ओळखतो. अतिशय बुद्धिमान अशी त्याची या जयश्रीताई आहेत आणि त्यांनी शाळेमध्ये इतकं मनापासून शिकवलं की मला चांगली कल्पना आहे की त्यांच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना घेऊन त्या दिल्लीला सुद्धा गेल्या. कारण त्या विद्यार्थ्यांची प्रगती सगळ्या देशात अनेक ज्या शाळा होत्या त्यातलं त्यांची शाळा सिलेक्ट झाली होती. त्यामुळे सांगलवाडीच्या हायस्कूलमध्ये त्यांनी सर्व्हिस केली मनापासून आणि सुधाकरला खूप साथ दिली. कारण त्या काळात सुधाकर अजूनही वर येत होता, पण त्यावेळी यांना नोकरी मिळाल्यामुळे यांची परिस्थितीसुद्धा चांगली सुधारणा झाली आणि या दोघांचं लग्न अतिशय यशस्वी झालं. आणि सुधाकर तर आमच्या जीवनविद्येमध्ये प्रचंड काम करतो. त्याला या साथ देतात कारण त्यांच्या ते जीवन संदेश हे ते काढले त्यालासुद्धा मदत करतात. त्याच्यावरती व्हिडिओ असतात, रील असतात, त्यालासुद्धा आवाज यांचाच असतो. त्यामुळं अशा जयश्रीताईंचा आज आता रिटायर झाल्यावर सत्कार करत आहेत. तेव्हा माझ्या वतीनं माझी पत्नी हजर आहे, डॉक्टर सौ माधवी. आणि हा सुधाकर आमच्या सर्व कार्यात अतिशय मोठा सहभाग घेतो. त्या जयश्रीताईसह खूप सहभाग त्यामध्ये असतो आणि यांच्यामुळं यांचं कुटुंब खूप छान चाललं आहे. त्यांची मुलंही दोन्ही चांगली आहेत. तेव्हा मी जयश्रीताईंना अतिशय चांगलं आरोग्य लाभो, आनंदी आयुष्य जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या तुमच्या समारंभास माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि उपस्थित सर्व मान्यवर यांनाही माझा नमस्कार. तर त्यामुळं मला खूप आनंद झाला आहे. मी आज कृष्णा मेडिकलला जातो आहे त्यामुळं मला येता आलं नाही. तर त्याबद्दल एनिवे मी आहेच. माझे आशीर्वाद, माझ्या सदिच्छा यांच्या सगळ्यांच्या मागे आहेतच. जयश्रीताई, तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य असंच आरोग्यदायी, आनंददायी जावो सर्व तुमच्या कुटुंबियाचं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करताना जी उजेडाची अनेक बेटं मला दिसलीत मागील 40 वर्षामध्ये, त्यापैकी जयश्री सुधाकरराव पाटील ह्या एक होत्या. राज्य विज्ञान शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्यांच्यामधली विद्यार्थी निष्ठा, शिक्षक निष्ठा, ज्ञाननिष्ठा आणि व्यवसाय निष्ठा याचा अतिशय जवळून परिचय मला झाला. माझं भाग्य की अशा चांगल्या शिक्षकांचा सहवास आणि त्यांनी केलेली कामं ही मला जवळून बघता आली. त्यांचे पती श्रीयुत सुधाकरराव पाटील हेही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले काम करीत होते आणि आजही सेवानिवृत्तीनंतर हे जोडपं माझ्या संपर्कात आहे. त्यांनी समाजासाठी सुद्धा अनेक अभिनव असे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. आज 30 सप्टेंबरला त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा जो सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ घडवून आणला आहे यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शिक्षकाच्या जीवनामधला खरा पुरस्कार हा त्याचे विद्यार्थीच देतात. आणि जयश्रीताई, तुम्हाला हा पुरस्कार तुमच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य असंच आनंदी निरामय जावो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. हॅलो, माझं नाव रत्नदीप रामचंद्र देशमाने. मी सांगलीवाडीतल्या सौलोबा पाटील शाळेचा विद्यार्थी. माझं 2006मध्ये 10वी झालं. नुकत्याच जयश्री पाटील मॅडम यांचा फोन आला होता की त्यांच्या निवृत्ती समारंभासाठी सगळेजण एकत्र येतात. मी सध्या US असल्यामुळे मला येता नाही आलं, पण एक छोटीशी क्लिप शेअर करतो आहे. त्यांच्याबद्दलच्या थोड्याशा आठवणी वगैरे सांगते. त्यांचा नुकताच रिटायरमेंटचा जो कार्यक्रम चालू आहे त्याच्या निमित्ताने.
तर बऱ्याच आठवणी आहेत शाळेतल्या, पण त्यातली एक आठवण मला खास करून आठवते आणि ती मला इथे शेअर करायची आहे. ते म्हणजे बऱ्याचदा जेव्हा शाळेबाहेरचे सुद्धा विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रम असायचे, तेव्हा त्यांची किती मदत असायची आणि त्यांचा किती उत्साह असायचा आमच्याकडून सगळं तयार करून घेण्यासाठी. 2 ते 3 तरी मला आठवते विज्ञान प्रदर्शन त्यांच्यासोबत मी बाहेरच्या शाळांमध्ये वगैरे गेलो होतो. पण एकदा जिल्हास्तरीयमध्ये माझा नंबर आला होता आणि पुन्हा आम्ही सगळेजण एकत्र येऊन विभागीय स्तरासाठी तयारी करत होतो. सुदूर संवेदनाची उपयोगिता सामर्थ्य या विषयावरती आमचा टॉपिक होता. आणि मला आठवते मॅडम रात्री 9:30, 10, 11 वाजेपर्यंत आमच्यासोबत माझ्या घरी बसून मी, माझे आईवडील, आम्ही सगळेजण मिळून ते प्रेझेंटेशनचे पोस्टर्स आणि ते सगळे बसून तयार केलं होतं. त्या विज्ञान प्रदर्शनाच्या तयारीसाठी माझ्यासोबत काही वालच्यांचे प्रोफेसर वगैरे होते. त्यांच्या घरीसुद्धा मॅडम मला घेऊन गेल्या होत्या. त्यांच्याशी आम्ही भेटलो होतो, पूर्ण इन्फॉर्मेशन गोळा केली होती आणि ते प्रेझेंटेशन केलं होतं. तर ते खूपच महत्त्वाचं होतं, खूपच मोलाचं होतं. त्या काळात शिक्षकांनी जी ही तयारी करून घेतली त्याचं मला वाटते की नक्कीच आत्तासुद्धा जेव्हा मी आता एका कॉन्फरन्ससाठीच मी US एका कॉन्फरन्समध्ये टॉक देण्यासाठी आलेलो आहे, तर त्या प्रिपरेशनचा कुठं ना कुठं ती एक कॉन्ट्रीब्युशन होतं, एक घडवणं होतं, म्हणूनच आता हे शक्य होते. सो थँक्यू मॅडम, तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून आम्ही आज इथंपर्यंत पोहोचू शकलो. निवृत्तीच्या आणि रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि इथून पुढच्या तुमच्या नव्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा, निरोगी आयुष्यासाठी आणि पुढच्या पार्टसाठी. थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुकुमार गदवाल, आपल्या शाळेचा माझे विद्यार्थी. मी गेली 15 वर्ष झालं मुंबई उच्च न्यायालय येथे वकील व्यवसाय करतो. तसेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील संघटनेवर 2 वर्ष कार्यरत आहे. आज हा व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे आपल्याला सर्वांच्या लाडक्या जयश्री पाटील मॅडम यांचा निरोप सांगतो. आम्ही सर्व विद्यार्थी वेगवेगळे सुद्धा काम करतो, कार्यरत आहोत. आज जे काही थोडंफार यश मिळवलं आहे त्याचे सर्व श्रेय आपल्या शाळेचं आणि शाळेतील सर्व शिक्षकांचं. मला आपल्या लाडक्या जयश्री पाटील मॅडम यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची वाटते. आमच्या घरात जेव्हा वडील मुलाला जेव्हा मारायचे, रागवायचे, तेव्हा आई वाईचं फुंकर घालायची. त्याच प्रकारे तसं पाटील मॅडमचं स्वभाव आहे. मला एक गोष्ट आणखी सांगायची वाटते. पाटील मॅडम आम्हाला सायन्स शिकवायचे, त्या शिकवून कधी आमच्या रागवायचे नाहीत, कधी मारायचे नाही. शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, मॅडम आम्ही जे काय आहे सर थोडंफार यश मिळवलं आहे त्याचं सर्व श्रेय आपल्या सर्व शिक्षकांचं आणि आपल्याला मिळालं आणि त्याच्याबद्दल आम्ही कायम आपल्यावर ऋणी राहू. मॅडम आपण जे विचार आपण लिहिले ते विचार आम्ही कायम सगळी स्मरणात ठेवू. मॅडम शेवटी आपणास मी आपल्या पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. सर्वोदय शिक्षण मंडळ या संस्थेत कार्यरत होऊन मला आज 33 वर्षे पूर्ण झाले आहेत. दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार मी सेवानिवृत्त होत आहे. या कालावधीत संस्थेने प्रत्येक वेळी मला प्रोत्साहन दिले, सहकार्य केले, त्याबद्दल मी संस्थेचे शतशः ऋणी आणि आभारी आहे. त्याचबरोबर संस्थेच्या दोन्ही शाखांमधील शिक्षक, सेवक, बंधू भगिनी, आजी, माजी, विद्यार्थी या सर्वांनी मला सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांची शतशः ऋणी आणि आभारी आहे. धन्यवाद.